भयानक. मी ठाण्यावरून अंधेरीला माझ्या ॲक्टिवाने जायचे, मी कुठल्या तरी मॉलमध्ये जाऊन मेकअप करायचे, मग मी तिथून रिक्षा करून ऑडिशन्सना जायचे. बरं तेव्हा मला मेकअपही येत नव्हता, मला ॲक्टिंगही येत नव्हती. पण म्हणजे मी आता आठवते ना जेव्हा ते दिवस, असं की काय कुठून होता हा कॉन्फिडन्स, की मला वाटलं की आपलं काहीतरी होईल. नमस्कार, मी मधुरा शिरे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आलेली आहे सन मराठीवर नुकतीच सुरू झालेली तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तू अनोळखी तरी सोबतीच्या सेटवरती, आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी योगिता चव्हाण. हाय. हॅलो हॅलो. कशी आहेस? मी मज्जेत. आणि खूप सुंदर दिसतेस. थँक्यू किती वेळ लागला आज रेडी व्हायला? म्हणजे एरवी ड्रेसमध्ये असतेस आणि आज एकदम छान साडी आणि तयार व्हायचंय. काही नाही, मला वाटतं एक 45-50 मिनिट्स रोज जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा 5 मिनिटं जास्त, कारण साडी नेसायची असते म्हणून. बरं, कसं चाललंय शूट? आता झाले थोडे महिने मालिका सुरू होऊन. मस्त चाललंय, खरंच छान चाललंय. आणि खूप मजा येते मला शूट करायला, मला ते कॅरेक्टर प्ले करायला मजा येते. कारण चाळीतली सगळे सीन्स असतात आणि खूप असं रिअल लाईफ रिलेटेबल प्रॉब्लेम्स आणि ते सगळं असतं. आणि ऑफकोर्स लव्ह स्टोरी आहे म्हटल्यावरती ती एक मजा असते तुम्हाला, जिथे लव्ह स्टोरी प्ले करायची असते. आणि त्यात आमच्याकडे लव्ह ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे. सो खूप मजा येते. आणि सगळेच कलाकार एकतर छान ॲक्टर्स आहेत, बट ऑफस्क्रीन आमची केमिस्ट्री सगळ्याच ॲक्टर्ससोबत, म्हणजे फ्रेंडशिप म्हणेन मी, इतकी छान झाली आहे ना, की रोज कामावर येताना कामावर चाललं असं फील नाही, असं एका घरातून दुसऱ्या घरात चाललं, मला तरी असाच फील होतो. त्यामुळे खूप मजा येते. किती छान. आणि मला सांग, आता मालिका सुरू झाल्यापासून मावा केक किती खाऊन झालेत? नाही नाही, मी नाही फार मावा केक खाल्ले. प्रोमोच्या शूटला फक्त अंबरला खूपदा टेक्समुळे खायला लागलेले, पण नाही, मला नाही फार मावा केक खावे लागले. आणि मालिकेमध्ये आता छान नवीन नवीन ट्विस्ट येणार आहे. ट्विस्ट अँड टर्न्स कायम सुरूच असतात. पण तुमच्यामध्ये जेव्हा चर्चा होते, कारण स्क्रिप्ट आधी खूप नाही मिळत, पण तुमच्यामध्ये काहीतरी डिस्कशन होत असेल की ओके आता पुढे काय होईल, ते काय होईल. सो मालिका सुरू झाल्यापासून असं एकदा तरी झालंय का की तुमच्यात काहीतरी डिस्कशन झाले, तुम्ही काहीतरी अज्युम केले आता हे घडेल, आणि खरंच स्क्रिप्टमध्ये तसंच लिहून आलं? हो, आम्ही एकदा, म्हणजे मी सरांना एकदा असंच मस्करीत म्हटलेलं की सर, चाळीतलं भांडण करूया ना आपण. चाळीत कसे भांडतात, म्हणजे असे चाळीतलं असं असतं की आत्ता कचा भांडतील बेसिक छोट्याशा गोष्टीवरून, आणि दुसऱ्या दिवशी अगदी नॉर्मल पुन्हा फॅमिलीसारखे वागतात. हे असंच असतं. आणि अगदी छोट्या बेसिक गोष्टीवर, की तुमचा डबा आमच्या दारात का ठेवला, इतक्या क्षुल्लक गोष्टींवरून भांडणं असतात. असंच मस्करीने म्हटलं होतं. आणि आजच आम्ही एक भांडण शूट केलं, म्हणजे मी नाही आहे त्यात, पण ते बघायला इतकी मजा आली आहे, इतकी मजा आली आहे. त्याची आई आणि माझी आई दोघी भांडत आहेत, आणि दोघी तशा तर विलन्स आहेत, पण आपापल्या मुलाची आणि मुलीची बाजू घेऊन भांडत आहेत. त्यामुळे ती गंमत आहे ती बघण्यामध्ये. सो आवडेल ते लोकांना फार, आम्हाला बघायला खूप मजा आली. क्या बात आहे. बरं, मला सांग योगिता, प्रत्येक ना कलाकाराला काम सतत सुरू ठेवत राहणं ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट असते आयुष्यामध्ये, कारण का ते शेवटी काम आहे. आणि एक मालिका संपल्यानंतर दुसरी मालिका मिळेपर्यंत मधला जो गॅप असतो ना, ते वाट बघणं जे असतं, ते मला वाटतं प्रत्येकासाठी खूप वेगवेगळ्या अर्थाने त्या चढ उतार खूप असतात त्याच्यामध्ये. मला ऐकायचं आहे, ही मालिका मिळण्याआधी तुझ्याकडे जो ब्रेक होता, जी गॅप होती, ते वाट बघणं तुझ्यासाठी कसं होतं? का तू ते ठरवून तो ब्रेक घेतला होतास? हो, तो ब्रेक तर मी ठरवून घेतला होता. बऱ्याच प्रत्येक काम हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, एक छोटा भाग आहे. ते आयुष्य नाही आहे ना. बरोबर. आपण काम का करतो? एकतर पैसा कमवण्यासाठी, कारण आयुष्य जगायला पैसा लागतो. दुसरी गोष्ट, फॉर्च्युनेटली मी ते काम करते जे मला आवडतं. त्यामुळे मी 2.5 वर्ष सिरियल केल्यानंतर मला तो गॅप पाहिजे होता, कारण ऑब्व्हियसली तुम्ही त्या कॅरेक्टरचं बॅगेज घेऊन जाता, प्लस आपल्या आयुष्याकडून आपल्या करिअरचा एक प्लॅन असतो. म्हणजे मी तसं करायचं आजपर्यंत, की ठीक आहे आता आपल्याला मला हे करायचंय, मला ते करायचंय. सो त्या हिशोबाने मी वाटचाल करत होते, की आपण जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करू किंवा वेगळ्या गोष्टींसाठी ट्राय करू. सो मी बरेच ॲक्टिंग वर्कशॉप्स केले. मीनवाईल प्रत्येक ॲक्टरला आपण 14 तास शूट करतो ना, त्यात वर्किंगचा वेळ खूप कमी मिळतो. प्लस रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस असतात, तुम्ही ट्रॅव्हल करणं फार गरजेचं आहे. या सगळ्याचा तुमच्या ॲक्टिंगवर खूप परिणाम होतो. तुम्ही आयुष्य किती एक्सप्लोअर करताय, तुम्ही आयुष्य किती जगताय, ते अनुभव असणं फार इम्पॉर्टंट असतं. ॲक्टिंग वर्कशॉप्समध्ये टेक्निक्स शिकवतात डेफिनेटली, पण ती टेक्निक वापरण्यासाठी सुद्धा तुम्हाला बेसिक इमोशन लागतो. सो आयुष्याचा तो अनुभव फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. बाकी ब्रेक घेणं न घेणं, कोणी किती वेळ थांबायचं आहे नाही थांबायचं, तो इंडिव्हिज्युअल ॲक्टरचा डिसिजन असतो. त्यामुळे मी तोही काळ खूप एन्जॉय केला आहे, खरं सांगू तर. मी खूप ट्रॅव्हल केलं आहे, मी खूप मजा केली आहे. मी माझ्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत
टाईम स्पेंड केला आहे. मी वेगवेगळे वर्कशॉप्स अटेंड केलेत, मी वेगवेगळ्या लोकांना भेटली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटली आहे, वेगवेगळे ठिकाण व्हिजिट केलेत. त्यामुळे मी तोही काळ एन्जॉय केला. म्हणजे असं नाही आहे की बापरे आपल्या आयुष्यात काम नाही आहे तर आता एकदमच आपण येऊ, असं काही नसतं. आणि मी ते प्लॅन करून माझ्या फायनान्शियल सिच्युएशनचं प्लॅनिंग करून मला माहीत होतं की आता एवढा वेळ मी काढू शकते. सो मी ते केलं आणि मला हे मी करत राहणार आयुष्यात. आणि बरेच ॲक्टर्स हे करत राहतात. आणि प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात काम असणं नसणं हा आमच्या करिअरचा एक भाग आहे. माहिती आहे ते सगळ्यांना, ते असतं नसतं. काही लोकांना स्वतः डिसिजन घेऊन ते हा निर्णय घेतात. सो मी तोही काळ फार एन्जॉय केला आणि हाही काळ मी एन्जॉय करते. तेच मला जाणून घेत, कारण का प्रत्येकाची ना मला हे उत्तर ऐकायला वेगवेगळं खूप छान वाटतं की प्रत्येकजण कसं त्या सिच्युएशनमध्ये जे तू सांगितलंस की स्वतःला खूप वेळ देता येतो, खूप एक्सप्लोअर करता येतं. आणि अर्थात आम्ही तुझे डान्सचे पण रील्स पाहत होतो, त्याच्यामुळे ते बघताना आम्हाला कळत होतं की तू किती एन्जॉय करतेस आणि आताही बघतोय आम्ही सेटवरती. सो जर का भविष्यामध्ये तुला डान्स रिलेटेड एखादं छान प्रोजेक्ट आलं तर तुला आवडेल करायला? हो, मला खूप आवडेल करायला. शाहीर पठ्ठे बापूराव यांच्यावरती फिल्म मी जो काही मध्ये काळ होता त्यात मी खूप मीटिंग्स केलेल्या. पवळा नावाचं जे कॅरेक्टर आहे, ड्रीम रोल आहे तो आणि अजून एक आहे. पण डान्स रिलेटेड म्हणशील तर मला पवळाचं कॅरेक्टर करायला फार आवडेल. मी त्या रिलेटेड काही पुस्तकं पण वाचायला सुरुवात केलेली. तर तो एक रोल आहे जो मला करायचा आहे. कारण मी कुठेच माझा डान्सिंग टॅलेंट पोर्ट्रे होईल असा कुठलाच मी रोल अजून केला नाही आहे. आणि मला फार इच्छा आहे की जे दोन्ही काय बोलतात टॅलेंट मला देवाने दिलं आहे, डान्सिंग आणि ॲक्टिंग, त्या दोघांना मर्ज करून मला एखादं प्रोजेक्ट रिप्रेझेंट करायचं आहे. सो बघू, नक्कीच होईल. तर मला सांग, कलाकार असण्याबाबतची सगळ्यात भारी गोष्ट तुला काय वाटते? कारण त्याला आय थिंक काही लिमिटेशन नाही आहे की असाच असतो. एक अनलिमिटेड आहे ते. तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे एक कला ही. मला असं वाटतं फक्त ॲक्टिंग डान्सिंग असंच नाही, कोणतीही ड्रॉइंग असेल, सिंगिंग असेल, त्याला काहीच लिमिटेशन नाही आहे. ॲक्टिंगचं म्हणशील तर एक तर ऑब्व्हियसली सगळ्यांनाच माहिती की आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळतात. मी खऱ्या आयुष्यात कदाचित क्रिमिनल नाही बनू शकत. मला इच्छा खूप असेल एखाद्याचा खून करायची, पण मी ते करू नाही शकत. पण मी ऑनस्क्रीन ते करू शकते, है ना. खऱ्या आयुष्यात नाही 3 मुलं माझ्या मागे आहेत, पण सिरियलमध्ये आहेत. सो ते काय म्हणतात वेगवेगळे कॅरेक्टर्स. आणि ते करत असताना आता मी कालच कोणाशी तरी हेमांगीशी बोलत होते की ट्रायंगल प्ले करताना मला खूप कॉन्शियसली लक्ष ठेवावं लागतं की ती बिकॉज 3 मुलं आहेत मागे, तर ते कॅरेक्टरलेस नाही वाटलं पाहिजे किंवा ती थिन लाईन मला जपायची असते. सो त्यात बऱ्याच गोष्टी ना मिळतात की हाही मुलगा किती जेन्युइन आहे, हाही मुलगा किती जेन्युइन आहे. सो ते खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ॲज अ ह्युमन बिंग सापडत जातात. प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला काहीतरी देऊन जातं, काहीतरी शिकवत असतं. मग तुम्ही फिल्म करत असाल, टेलिव्हिजन करत असाल किंवा थिएटर करत असाल, त्याची एक वेगळी मजा आहे. मालिकेच्या ह्यानी तर आपल्या गप्पा होतच राहतील आणि त्या कायम आधी होत होत्या आणि आताही होत राहतील कायम. पण मला ना आज योगिताची जर्नी ऐकायची आहे की तू कशी आलीस या क्षेत्रामध्ये, अरे सुरुवात बापरे. कशी झाली? आधीच ठरवून ठेवलेलंस का की करायचंय, की असं अचानक सुचलं आणि मग वळलीस इकडे, मुंबईत आलीस? आणि नाही, मी आहे तर एकदम मुंबईचीच, ठाण्यात जन्म झाला माझा. आणि मी आधी डान्सर होते, म्हणजे प्रोफेशनल डान्सर, बॅकग्राऊंड डान्सर होते. आणि लहान असताना असं काही नसतं की 15 वर्षात फिगर आउट केलं आयुष्यात काय करायचं. तो गोईंग विथ द फ्लोवाला झोन होता. आणि मग 21 वर्षाची असताना मला वाटतं, नाही त्याच्या थोडं आधीच, 20 वर्षाची असताना मला बरेच लोक बोलायचे तू ॲक्टिंग ट्राय कर. आणि मला त्यातलं काही येत नव्हतं. बरं, मी खूप अंडर कॉन्फिडंट आणि खूप अशी रिझर्व, म्हणजे अजूनही आहे पण याहून जास्त रिझर्व्ड मुलगी होती. तर मला की मी एक्सप्रेस कसं, मी रिअल लाईफमध्ये एक्सप्रेस होत नाही, मी कॅमेरावर काय एक्सप्रेस करणार. तर मी एक वर्कशॉप अटेंड केलं जस्ट टू फिगर आउट की मला हे जमेल का आणि मला हे आवडेल का. 10 दिवसांचं एक ॲक्टिंग वर्कशॉप अटेंड केलं आणि त्या 10 दिवसात मला कळलं की ओके, हे आवडतंय, जमत अजून नाही आहे, पण आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला हे जमू शकतं. सो 2014ला मी ते अटेंड केलं होतं. आणि मग हळूहळू ऑडिशन देत, छोटे मोठे वर्कशॉप्स अटेंड करत, भयानक मी ठाण्यावरून अंधेरीला माझ्या ॲक्टिवाने जायचे. मी कुठल्या तरी मॉलमध्ये जाऊन मेकअप करायचे, मग मी तिथून रिक्षा करून ऑडिशन्सना जायचे. बरं, तेव्हा मला मेकअपही येत नव्हता, मला ॲक्टिंगही येत नव्हती. पण म्हणजे मी आता आठवते ना जेव्हा ते दिवस, असं की काय कुठून होता हा कॉन्फिडन्स की मला वाटलं की आपलं काहीतरी होईल. बट तेच आहे, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क आणि बिलीफ. तुमचा अंधविश्वास हवा तुमच्या टॅलेंटवर किंवा
तुमच्या विल पॉवर खूप हवी की नाही मला हे करायचं आणि हे जमेल एक दिवस. मला ओव्हर कॉन्फिडंट नाही पण त्याच्या टुवर्ड्स मी मेहनत करत गेला तर इव्हेंच्युअली मग हळूहळू सगळं मिळत जातं. आणि फॉर्च्युनेटली मला या इंडस्ट्रीत खूप चांगली माणसं भेटली. आपली इंडस्ट्री काही लोकांना खूप अशी डेंजरस वाटते की बापरे मुलींना पाठवायचं की नाही. काही नाही, माझ्या आईवडिलांनी मला तेवढं स्वातंत्र्य दिलं होतं की बाबा तू तुझं करिअर फिगर आउट कर. फायनान्शियली तसं त्यांनी सपोर्ट करायला, मी मिडल क्लास असल्यामुळे मी एक्सपेक्टही नव्हतं केलं. पण मी माझं फिगर आउट करत गेले आणि त्यांनी ते मला स्वातंत्र्य दिलं आणि मग इथपर्यंत पोहोचले. क्या बात आहे. डान्स तो तुझा पहिल्यापासून आहेच आहे. हा म्हणजे माझं पहिलं पहिलं कामच प्रेम ते आहे. पहिलं कामच ते, तिथूनच सगळं सुरू झालेलं. आणि मग त्यानंतर जशा सगळ्या गोष्टी बदलल्या, मालिका आली, तुझं कॅरेक्टर खूप गाजलं, खूप आवडलं सगळ्यांना, मालिकेला खूप प्रेम मिळालं. त्यानंतर एक असं म्हणतो ना, एक मेजर बदल होतो आयुष्यामध्ये. ते तुला असं कधी जाणवायला लागलं की ओके आता आपण अभिनेत्री आहोत किंवा आता लोक आपल्याला ओळखू लागलेत, हे ती एक जाणीव असते ना, ती अशी कुठच्या पॉइंटला आली तुला? तेच जेव्हा मी कोल्हापुरात शूट करत होतो आणि खूप लोक सेटवर यायची, मी जेव्हा इव्हेंटला जायचे तेव्हा खूप प्रेम दाखवायचे लोक की आम्हाला खूप आवडता तुम्ही. मग ते रिक्षाचं सगळं, तर तिथे थोडंसं रिअलाईज झालं की बाबा खूप मोठी जबाबदारी आहे की हे लोक फॉलो वगैरे करतात या गोष्टींना आणि खूप प्रेम करतात आपल्यावरती. सो ते छान वाटतं जेव्हा आपल्या कामासाठी लोक आपल्यावर प्रेम करतात. क्या बात आहे. एखादी अशी वियर्ड फॅन मुमेंट आहे का पण तुझी या सगळ्या वर्षांमधली? वियर्ड फॅन मुवमेंट असेल आता ना, मला आठवणार नाही. किंवा असं काही काही होतं ना की इंटरव्ह्यूज मध्ये सांगतात सगळेजण की हे आवडतं ते आवडतं, त्याच्यात असतात तर वियर्ड नाहीये, चांगली आहे. एक कपल आलं होतं, त्यांनी अंतरा, जे माझं लास्ट कॅरेक्टर, त्यांच्या मुलीचं नाव अंतरा ठेवलेलं सिरियल आणि हे सगळं बघून. तर ते मला वियर्ड नाहीये, छान खूप गोड गोष्ट आहे गोष्ट आहे ही की त्यांनी एवढं त्यांना ते कॅरेक्टर आवडलं की त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव अंतरा ठेवलं. सो स्वीट. आणि आता ही मालिका सुरू आहे, याही मालिकेला तितकंच प्रेम मिळतंय आणि मी खरंच, मला अशी इच्छा आहे की यापेक्षा जास्त प्रेम मिळत राहू, जसे जसे मालिकेचे एक एक भाग अजून पुढे पुढे जातील. आता ह्या मालिकेच्या अनुभवाविषयी मला ऐकायचं तुझ्याकडून. थोडे महिने झालेले आहेत आता, सो प्रत्येक कलाकारासाठी ही गोष्ट महत्वाची असते की ते जे कॅरेक्टर मिळणं एक असतं ना, तो प्रकार, ते तुला आता मिळालंय का? तुझं अजून आहे की नाही नाही अजून मला थोडंसं कुठेतरी त्याच्यामध्ये शोधायचं आहे असं? नाही नाही, मिळालंय असं तर मला अजिबात नाही वाटत. म्हणजे एक 30% मे बी असेल. लोकांचं मोठेपण आहे की सर कुठल्या तरी एका सीनचं कौतुक करतात, इवन इतरही ॲक्टर्स आहेत, मजा येते करायला. पण कॅरेक्टर मिळायला मे बी अजून थोडासा वेळ लागेल, कारण मी पण अजून कधी कधी अशी जरा कन्फ्यूज असते की अरे हिला विराजबद्दल किंवा समीरबद्दल प्रेम आहे की नाही आहे. प्रेम तर नाही आहे, मग काय आहे, जे आहे ती फिलिंग काय आहे. बिकॉज आपण इतका विचार करतो, मी मुलगी आहे त्यामुळे मी इतका विचार करते की नक्की या मुलाच्या टुवर्ड्स माझ्या फिलिंग्स काय आहेत, अर्पिताच्या काय फिलिंग्स आहेत. सो त्यामुळे, आणि ते आय थिंक कोणालाच 1.5 महिन्यात कॅरेक्टर सापडत नाही. सो त्याचा लोड घेऊन काय फायदा नाही. मी त्याचा लोड नाही घेत, मी सरेंडर करते JP सरांना. ते खूप छान काम काढून घेतात. कधी कधी नसेल होत तर ते माझं असेल की माझी चूक असेल, कारण ऑब्व्हियसली सिरियल आहे, आम्हाला फुटेज काढायचं असतं खूप. सो थांबून खूप रिहर्सल असं होत नाही. कधी कधी नाही मनासारखा सीन होत, पण प्रयत्न चालू ठेवायचे. आणि छान आता बॉन्ड पण झालेला आहे सगळ्यांबरोबर, जे तू मगाशी म्हणालीस. आणि मला वाटतं तो ऑफस्क्रीन असतो तेव्हा तो ऑनस्क्रीन जास्त छान दिसून येतं सगळं. आणि प्रेस कॉन्फरन्सला तर आम्ही बघितलंच की तेव्हाही तुमच्या सगळ्यांमध्ये खूप छान तो बॉन्ड दिसून येत होता. स्पेशली तू आणि हेमांगी ताई असेल किंवा तू आणि अंबर असेल, तुमच्या सगळ्यांचा तो बॉन्ड दिसत होता. तर ताईबरोबर किती छान ट्युनिंग जमलंय तुझं एकदम. अरे खूप खूप मस्त, कारण ती खूप अशी एक्स्ट्रोवर्ट आणि छान वाईब आहे ना तिच्यामध्ये. म्हणजे ती वाईब आहे, आणि तिच्याबरोबर हार्डली असं कोणीतरी असेल की हिच्याबरोबर नाही पटणार किंवा अरे अजून वेळ आहे आम्हाला मिक्सअप व्हायला, असं होणारच नाही. ती तुम्हाला असं आपलंसं करून घेतेच. हेमांगीच नाही, इवन सगळेच, इवन योगेश दादा, जी माझी आई आहे, आमचे सगळेच, सचिन, ऐश्वर्या, सगळेच, आम्ही सगळेच. आणि आम्ही आता रिसेंटली पिकनिकला पण गेले, लोकांना कळलंच असेल, तिकडे वेगळा बॉन्ड झालाय आमचा. खूप खूप एक अशी ना फॅमिली, म्हणजे माझ्यासाठी तरी ते झालंय की पटकन होत नाही माझ्यासाठी असं 1-1.5 महिन्यात कोणी असं पटकन फॅमिली झाले किंवा पटकन फ्रेंड झाले, तसं होत नाही. पण इथे ते खरंच झालंय. आणि ते मला माहीत नाही किती सीनमध्ये रिफ्लेक्ट होतं, पण मला रोज उठून इथे 9 वाजता यायला मला आवडतं.
मला इथे 12 ते 14 तास झाले तरी मला प्रॉब्लेम होत नाही. मला आवडतं कारण मी मेजर इथेच असते. माझं हे घरच झालं आता. घरी गेले की कोण नसतं, मी एकटी असते, मी घरी जाऊन झोपून जाते. सो इथला माहोल चांगलं असणं हे फार महत्त्वाचं आणि हे त्या लोकांमुळेच होतं. क्या बात आहे. फार छान वाटलं मला तुझी गप्पा मारून. आणि या मालिकेसाठी तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, इतर सगळ्या कामांसाठी, तुझ्या डान्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.